एका नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये. तसंच आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे दिव्या मांढरे ब्लॉग. तर चला, ज्या ब्लॉगसाठी तुम्ही खूप एक्साइटेड होता आणि खूप असा डिमांडिंग ब्लॉग होता, तोच ब्लॉग आज मी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी. म्हणजेच हा जो ब्लॉग आहे तो आहे साडी कलेक्शनचा ब्लॉग. आणि खूप जास्त वेट करायला लागला या ब्लॉगसाठी तुम्हाला, त्यासाठी सॉरी. कारण की भरपूर अशी इन्स्टाला मला क्वेश्चन्स आपण विचारले होते, त्या टायमिंगला मला मेसेजेस आले होते की साडी कलेक्शनचा ब्लॉग घेऊन ये ना, आम्हाला पण साडी कलेक्शन बघायचं आहे तुझं. तर छोटं मोठंसं माझं पण साडी कलेक्शन आहे. आणि साडी म्हटलं की प्रत्येक स्त्रीच्या जवळचा विषय आहे हा. आणि तसंच माझ्या जवळच आहे. जास्त जरी मी साडीज वेअर करत नाही तरी पण साडी म्हणजे खूप प्रिय आहे माझ्यासाठी पण, आणि तसंच प्रत्येक स्त्रीसाठी असती. तर चला, वेळ न घालवता आपण सुरुवात करूयात आपल्या फर्स्ट कलेक्शन पासून बघायला. म्हणजेच फर्स्ट जे कलेक्शन आहे तर त्यामध्ये मी फर्स्ट साडी घेत आहे आपली, जी की महाराष्ट्राची शान असते, म्हणजेच पैठणी साडीपासून आपण सुरुवात करूयात. आणि काही ज्या साड्या आहेत ना माझ्या, तर त्या मम्मीकडे पण आहेत, त्यामुळे ना काही निम्म्याच साड्या माझ्याकडे इकडे आहेत. सो जेवढ्या साड्या आहेत माझ्याकडं तर तेवढ्यांचं मी आज तुम्हाला साडी कलेक्शन दाखवत आहे. सो स्टार्ट पासून तर एंड पर्यंत कनेक्ट राहा, कारण की प्रत्येक कलेक्शन मधल्या माझ्या तुम्हाला साड्या बघायला भेटतील. आणि तुमच्याकडे पण अशा साड्या असतील तर मला कमेंट करा, आणि तुमच्याकडे कोणत्या कोणत्या साड्या आहेत त्या पण कमेंट करा, ज्या की ट्रेंडिंग वगैरे, भरपूर जणांकडे ट्रेंडिंग साड्या वगैरे असतात. तसंच काही कलेक्शन माझं आहे, भरपूर अशा ट्रेंडिंग साड्या नाही आहेत माझ्याकडं, कारण की जे ट्रेंडमध्ये चालतं तर ते मला जास्त करून आवडत नाही घालायला. सो त्यामुळे मी जरा स्किप करते ते. तर बघूयात चला आता आजच्या कलेक्शनमध्ये कशा कशा साड्या आहेत. आणि माझी फर्स्ट साडी होती त्यापासून मी तुम्हाला दाखवत आहे. तर चला, वेळ न घालवता आपण बोलूयात. तर ही आहे आपली फर्स्ट साडी, जी की पैठणी आहे आणि माझ्या कलेक्शन मधली फर्स्ट साडी आहे, जी की मला मम्मीने घेतली होती. तर खूप छान अशी साडी आहे ही, आणि याला भरपूर असे वर्ष झालेत, पण ती साडी जशीच तशीच निघाली, खूप छान अशी निघाली. आणि भरपूरच्या साड्या मला ड्राय क्लीन करायच्या आहेत. सो त्यामुळे त्यांच्या घड्या वगैरे ज्या आहेत तर तुम्हाला दिसत असतील, तर त्या उलट्या साड्यांच्या घड्या घालते मी, त्यामुळे तुम्हाला इथे घड्या वगैरे दिसत असतील. आणि भरपूर अशा साड्या मला ड्राय क्लीन पण करायच्या आहेत. सो त्याचा पण ब्लॉग तुम्हाला लवकरच घेऊन येईल, मी ड्राय क्लीन कशा करायच्या आहेत. सो ही आहे फर्स्ट साडी, पैठणी साडी आहे, आणि खूप सुंदर असे काट आहेत. आणि माझ्याकडे याचे ब्लाउजेस वगैरे खूप छान असे स्टिच केलेले आहेत ब्लाउज. तर त्याचा पण ब्लॉग बघूयात आपण, जसं जमेल तसं घेऊन येईल. बघू शकता तिथं मोराचे वगैरे काट आहेत. तर कशी वाटली साडी तुम्हाला? ही जी साडी आहे ती मोस्ट ट्रेंडिंग साडी आहे. प्रत्येक इंस्टाग्राम, यूट्यूब, फेसबुक कुठेही जा, ट्रेंडिंगला अशी साडी आहे ही. तर ही आहे चिकू कलर आणि ग्रीनिश कॉम्बिनेशन मध्ये, जी की नारायणपेठ आहे, भरपूर असं ट्रेंडिंगला आहे. आणि ती पण मी घेतली आहे, फक्त ब्लाऊज स्टिच केलेला आहे, अजून साडी वेअरच केलेली नाही. भरपूर अशा साड्या आहेत माझ्या की वेअरच करत नाही मी. त्याच्यानंतर ही साडी आहे, आणि ही साडी खूप आवडते मला, क्रीम कलर मध्ये आहे. याला जे कॉम्बिनेशन आहे ते ग्रीन आणि रेड फ्लावर्स मध्ये आहे. खूप सुंदर अशी दिसते, आणि कॉन्ट्रास्ट ब्लाउज जर वेअर केलं तर खूप छान अशी दिसते. तर बघू शकतात. आणि असे लाईट कलर मला खूप जास्त आवडतात, कारण की लाईट कलर थोडासा वेगळा लुक देतात आपल्याला. डार्क जास्त करून मी वेअर करायचं ना अवॉइड करते, आणि हे कलर्स जास्त मी फर्स्टली चूज करते. तर चला, नेक्स्ट साडी आहे ती ही आहे आपली ब्लॅक कलरची, आणि याला कॉम्बिनेशन आहे ब्राउनिश, थोडंसं ऑरेंज ब्राउनिश गोल्डन असं कॉम्बिनेशन आहे. खूप सुंदर अशी साडी आहे, आणि ही पण माझ्या कलेक्शन मधली जुनी साडी आहे. तर तुम्ही मागच्या ब्लॉग मध्ये बघितलेलंच आहे का, मी वेअर केली होती साडी. तर बघू शकता, छान अशी साडी आहे. याचे काट वगैरे खूप छान आहेत. सो मला ही साडी खूप जास्त आवडते, कारण की ती खूप सिंपल आणि चोपून बसते ही साडी आहे. आणि खूप छान असं वर्क आहे याला, लेमन ग्रीन, डार्क ग्रीन असं कॉम्बिनेशन आहे. येल्लोइश पण शेड देते ती. आणि इथे वर्क आहे, बघू शकता तुम्ही, मस्त असं वर्क केलेलं आहे त्याला. आणि शिवाय लटकन वगैरे पण आहे. ही एक माझी आहे ना फेवरेट साडी आहे, कारण की खूप छान असा लुक देते. कारण याच्यावर ग्रे कलरचं ब्लाऊज जातं किंवा रेड कलरचं, आणि खूप छान अशी साडी. याला एम्ब्रॉयडरी वगैरे आहे, सॉफ्ट मध्ये आहे, ही कॉटन टाईप मध्ये जाते ही साडी. तर ही आहे आपली दुसरी साडी, जी की ऑरेंज मध्ये आहे, आणि इथे पिंक आणि ग्रीनिश असं कॉम्बिनेशन आहे त्याचं. बघू शकता पूर्ण असे स्टोन वर्क वगैरे आहे त्याला. लेसला पण असे स्टोन वगैरे आहेत, बघू शकता जवळून तुम्ही. आणि छान असा लुक देते ही घातल्यावर पण. नंतर ही साडी आहे, ही साडी पिस्ता कलर मध्ये आहे, आणि याला ब्लॅक
रेड असे फ्लावर्स वगैरे आहे आणि ते नाही का मणी मणी आहे त्याला. तर छान अशी साडी दिसते आणि घातल्यावर तर खूप सुंदर असा लुक देते ती. एखाद्या ब्लॉग मध्ये मी नक्कीच वेअर करेल ही साडी. त्याच्यानंतर ही माझी सर्वात फेवरेट साडी आहे, कारण की आम्ही बस्ताला गेलो होतो माझ्या आणि त्या टायमिंगला साड्या जेव्हा टाकल्या होत्या तर त्यावेळेस ही साडी खूप जास्त प्रमाणात आवडली होती मला आणि घातल्यावर तर खूप छान असा लुक देते. मी माझ्याकडे फोटो असेल तर मी फोटो साईडला टाकणार आहे त्या साड्यांचे, ज्यांचे फोटो आहेत त्यांचे. तर बघू शकतात खूप सुंदर अशी साडी आहे आणि एखाद्या ब्लॉग मध्ये मी घाललंच तेव्हा तुम्हाला दिसणारच आहे ती. नेक्स्ट साडी आहे ती ब्रासोची साडी आहे. ब्रासो पॅटर्न आहे हा आणि ब्राऊन कलर मध्ये बघू शकतात आणि याला थोडीशी मी नव्या पद्धतीने याला डिझाईन करणार आहे. सो तो पण ब्लॉग नक्कीच येईल, तर ते पण बघूयात आपण. कारण की ही खूप सिंपल अशी दिसते पण खूप छान अशी चोपून बसते आणि खूप सिंपल आहे आणि कुठे जायचं म्हटलं की पटकन अशी वेअर केल्या जातात ह्या साड्या. त्यानंतर नेक्स्ट अशी ही साडी आहे, बघू शकतात. याला लेस वगैरे आहे इथे, छान साडी आहे आणि ही मला मामाने दिली होती दिवाळीला, लास्ट दिवाळीला. मस्त अशी साडी आहे. याला स्टोन वर्क, याचा ब्लाउज पण स्टोन वर्कचाच आहे. ही जी साडी आहे ती खरंच खूप सुंदर साडी आहे. याला ग्रे आणि पिंक कॉम्बिनेशन आहे. याचा अजून ब्लाउज शिवायचा राहिलेला आहे. तर सॉफ्ट आहे, एकदम सॉफ्ट आणि एकदम चोपून बसली साडी, खूप सुंदर लुक देते ही. ह्या साडीशी जरा आहे ना माझं स्पेशल कनेक्शन आहे, कारण की ही साडी मला यांनी एंगेजमेंटच्या वेळेस गिफ्ट केली होती आणि ही ऑनलाईन घेतलेली आहे मी. खूप छान अशी दिसते ती घातल्याच्या नंतर. मला तर खूप जास्त आवडते ही साडी, कारण ही माझ्या स्पेशल पर्सनने दिलेली आहे. सो ही बघू शकता, त्याला रेड आणि गोल्डन कॉम्बिनेशन आहे पूर्ण. तर त्यानंतर पुन्हा एकदा ब्लॅक कलरचं कलेक्शन आलेलं आहे. ब्लॅक हा माझा फेवरेट कलर आहे. सो ब्लॅक कलरचं भरपूर असं कलेक्शन आहे माझ्याकडे, ड्रेसेस म्हणा किंवा साडीज वगैरे. तर ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. ह्याला ब्लॅक आणि ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन आहे. त्याला ब्लाउज ग्रीन आहे, गोल्डन ग्रीन कोणताही यूज करू शकतो आपण. त्यानंतर नेक्स्ट साडी आहे ही की भरपूर दिवस खूप ट्रेंडिंगला होती ही साडी आणि माझ्याकडे पण आहे. त्या काही साड्या वेगळंच केलेल्या नाहीयेत, मी फक्त ब्लाऊज स्टिच आहेत आणि त्या साड्या अजून पण घातलेल्या नाहीयेत. तर बघू शकता स्काय ब्ल्यू नेव्ही ब्ल्यू कॉम्बिनेशन आहे, खूप सुंदर अशी दिसते ती साडी. त्याच्यानंतर ही साडी आहे ही की सिंपल यूज मध्ये आहे. याला फक्त लेस वगैरे आहे आणि जी की मी कुठे पण जायचं असेल की पटकन 5 मिनिटात वेअर करू शकते आणि पटकन असं जाऊ शकतो आपण. तर अशी साडी आहे ही. जी साडी आहे ना तर ती कोमलनी मला गिफ्ट केली आहे गडंगनीतला. खूप सुंदर असा कलर आहे याचा, पर्पल वांगी कलर टाईप मध्ये आणि ग्रीन कॉम्बिनेशन आहे. घातल्यावर खूप छान असं लुक देते ही साडी. तर बघू शकतात. त्याच्यानंतर ही साडी आहे ही की पॅरेट ग्रीन आणि पिंक कॉम्बिनेशन आहे त्याचं आणि घातल्यावर खूप छान दिसते. पण सॉफ्ट मध्ये कुठे जायचं असेल तर सिंपल अशी साडी आहे, पटकन जाऊ शकते मी घालून. त्याच्यानंतर ही साडी आहे. या साडीचा फोटो मी साईडला देते. घातल्यावर खूप छान अशी लुक देते आणि फ्लिपकार्टला मेशोला खूप ट्रेंडिंग अशी भरपूर दिवस ही साडी होती आणि अजून पण घातल्यावर खूप छान अशी लुक देते. जो कपडा आहे तो शाईन करतो, तर खूप छान असं लुक देते. तर ही साडी आहे ही की पर्पल आणि याला ब्राऊन कलरचा ब्लाउज आहे आणि खूप सुंदर अशी दिसते, खूप चापून चोपून बसते. खूप हलकी फुलकी साडी आहे, बघू शकतात काट वगैरे आहे छान पैकी. तर नेक्स्ट कलेक्शन वर ही साडी आहे आणि ही पण साडी खरंच खूप स्पेशल आहे, कारण की ही विकास त्याच्या मम्मीने दिलेली आहे, ज्याची की माझी इन्स्टाला आमची ओळख झाली होती आणि कधी आम्ही सख्या बहीण भावासारखे झालो ना तर कधीच कळालं पण नाही मला. खूप सुंदर अशी साडी मला गडवण्यासाठी यांनी दिली होती. छान अशी साडी आहे, मला खूप आवडलेली आहे. सो मी त्याला एकदा वेअर केली होती आणि फोटो पण मी साईडला देते त्याचा. ही साडी जी आहे ती डेली यूज साठी आहे आणि अजून एकदा पण घातलेली नाहीये. याला पण ब्राऊन असं कॉम्बिनेशन आहे याला किंवा येलो पण यूज करू शकतो आपण, पण मी एकदा पण घातली नाहीये तर एखाद्या वेळेस मी घालेल ती. तर ही जी साडी आहे ती खूप छान अशी साडी आहे. तर ही बघू शकतात. याचं फॅब्रिक वगैरे मला जास्त काही सांगता येणार नाही तुम्हाला. तर इथे याला पण बॉर्डर वगैरे आहे, ग्रे कलर मध्ये आहे मस्त अशी. ही साडी आहे ह्याच्यावरती नथ वगैरे आहे, मस्त अशी साडी दिसते ती. घालल्यावर खूप सुंदर असा लुक देते आणि याचा फोटो वगैरे आहे तो मी साईडला फोटो देते. त्यानंतर ही पैठणी आहे, याला ऑरेंज कलरचं कॉम्बिनेशन आहे, ऑरेंज रेडिश असं कॉम्बिनेशन आहे याला. मस्त अशी दिसते ती घातल्यावरती, तर खूप छान दिसते. तर ही त्यानंतरची साडी आहे जी की खूप जास्त अशी ट्रेंडिंगला होती लॉकडाऊन मध्ये आणि याच्यावर ब्लॅक कलरचा शाईन असा ब्लाउज आहे. खूप सुंदर अशी दिसते घातल्यावर, सिंपल असा लुक देते ती. त्यानंतर नेक्स्ट अशी साडी आहे येलोइश कलर मध्ये, जी की मी माझ्या हळदीसाठी आणली होती आणि ती मम्मीला आवडली नव्हती.
तर छान अशी साडी आहे आणि याच्यावर मी फोटोज वगैरे पण क्लिक केलेले आहेत. सो ते फोटो मी तुम्हाला साईडला देते. खूप सुंदर असा लुक देते ते. बघू शकता त्याला ग्रीन कॉम्बिनेशन आहे, येलोइश ग्रीन कॉम्बिनेशन अशी साडी आहे आणि याच्यावरती गोल्डन बुट्ट्या आहेत. ही आहे खन साडी आहे आणि घातल्यावर खूप छान वाटते. मला तर खूप जास्त फेवरेट आहे माझ्या कलेक्शन मध्ये. मस्त असं याला रेड कलरचं कॉम्बिनेशन आहे, छान अशी दिसते ती वेअर केल्यावर. नेक्स्ट साडी ही आहे आपली, याला की बॉर्डर आहे आणि वर्कचाच ब्लाउज आहे. बघू शकता छान साडी आहे ती पण. ही साडी आहे ती खूप सुंदर आहे, याला स्टोन वगैरे आहेत, इथे पण पूर्ण स्टोन आहेत याला. आणि घातल्याच्या नंतर नवरी सारखा लुक देते ही. आणि घातलं ना ही साडी की मला असं वाटतं की नवीन लग्न झालंय की काय माहिती. तर छान अशी साडी आहे, पिंक आणि ग्रीनिश कॉम्बिनेशन मध्ये आहे ही. ही जी साडी आहे ती कॉटन लिनन मध्ये आहे आणि खूप जणांची आवडीची साडी आहे ही. आणि ही कॉटन लिनन आहे. ही मला पहिल्या संक्रांतीला दिलेली होती. मी सांगितलं होतं की मला थोडंसं लाईट कलर मध्ये पाहिजे, थोडंसं सिंपल. सो ही माझी फर्स्ट संक्रांतीची साडी होती. तर ही जी साडी आहे ही माझ्या एंगेजमेंटची साडी आहे. तुम्ही लग्नाच्या कलेक्शनच्या साड्यांच्या ब्लॉग मध्ये बघितलेला असेल. तर ग्रीन आणि ब्राऊन कॉम्बिनेशन आहे, पूर्ण स्टोन वर्क आहे आणि जास्त काही यूज मध्ये येतच नाहीत त्या साड्या. आणि उलटी घडी घालून ठेवत असते मी, कारण की स्टोन जे आहेत ते खराब होत नाहीत त्यामुळे. त्यानंतर ही पण पैठणी आहे, पॅरेट ग्रीन आणि पर्पल कॉम्बिनेशन आहे याचं आणि खूप सुंदर दिसते ती वेअर केल्यावर. आता ह्या ज्या साड्या आहेत पैठण्या तर त्या मला आहे ना ड्राय क्लीन करायच्या आहेत. सो त्यासाठी त्यांच्या घड्या वगैरे ज्या काही विस्कटलेल्या आहेत ड्राय क्लीन करून मला प्रेस वगैरे करून ठेवून द्यायच्या आहेत. बट आता आमचं शिफ्टिंगमुळे सगळ्या साड्यांचं मिसमॅच झालेलं आहे. ही जी साडी आहे ती लाईट येल्लो कलर मध्ये आहे आणि पूर्ण स्टोन वर्क आहे याला. घातल्यावर खूप सुंदर असा लुक देते. मी बघते माझ्याकडे फोटो आहेत का, फोटो जर असेल तर नक्कीच मी तुमच्यासोबत साईडला शेअर करते फोटो, तो पण बघा. आणि खूप छान अशी साडी, लेस वगैरे आहे. आणि ही जी आहे ती सुपर नेट टाईप मध्ये आहे. तर ही जी आहे सुंदर अशी ब्लॅक कलरची पैठणी आहे आणि याला कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे. पिंक कलरचा ब्लाउज आहे याला, खूप सुंदर असं दिसतं. त्याला मी छान असं शिवलेलं आहे त्याला, त्यामुळे मग खूप छान लुक देतं. आणि मी तुम्हाला त्याचं साईडला फोटो पण टाकेल त्या साडीचा वेअर केल्यावर कशी दिसते. याच्यावरती आणि कोहिरीची बुट्टी आहे गोल्डन मध्ये. त्यानंतर ही नेव्ही ब्ल्यू आणि गोल्डन साडी आहे आणि ही पण अजून मी वेअर केलेली नाहीये, फक्त ब्लाउज स्टिच आहेत. तर एखाद्या वेळेस मी घालेल त्यावेळेस मी तुम्हाला दाखवेल ही साडी. तर अशी साडी आहे गोल्डन आणि नेव्ही ब्ल्यू. तर ही जी साडी आहे ना तर ही रेड आणि स्काय ब्ल्यू कॉम्बिनेशन आहे याचं. याचा जो ब्लाउज आहे तो स्काय ब्ल्यू मध्ये आहे, कॉन्ट्रास्ट आहे आणि खूप छान दिसते वेअर केल्यावर. घातली की नक्कीच तुमच्यासोबत फोटो शेअर करेल आणि मी तुम्हाला दाखवेल, घातल्यावर तुम्हाला समजेलच. तर ही एक साडी आहे, ही पण मला माझ्या मावशीने गडकनेरला घेतलेली होती साडी आणि ती मी ह्या दिवाळीला फर्स्ट टाइम वेअर केली आहे 3 वर्षात. सो बघू शकता त्याला गोल्डन आणि स्काय ब्ल्यू आणि याच्यावरती बुट्टी जी आहे ती गोल्डन मध्ये आहे. खूप सुंदर असे दिसते वेअर केल्यावर आणि मी साईडला फोटो पण देते. तर मोस्ट ट्रेंडिंग साडी जी की 3 वर्ष होत आलेत आता ऑलमोस्ट, ती ट्रेंडिंगला आहे, जी की गडवाल साडी आहे. आणि गडवालचं कॉम्बिनेशन खूप सुंदर घेतलेलं आहे मी. व्हाईट कलर आणि ग्रीन कॉम्बिनेशन आहे, खूप सुंदर अशी दिसते आणि खूप चोपून दिसते. एका ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलेलं पण आहे माझ्या. तर आणि ही बघू शकतात मोस्ट अशी ट्रेंडिंग आणि वेलवेटची साडी आहे. खूप जास्त अशी फेवरेट साडी आहे माझी, जी की मी वेअर केली होती एका ब्लॉग मध्ये. खूप जणांनी विचारलं होतं की साडी ऑनलाईन आहे की ऑफलाईन, तर ही ऑनलाईन आहे साडी. तर बघू शकता छान. तर चला, हे होतं माझं छोटंसं असं साडी कलेक्शन, जे की माझ्याकडे जेवढ्या साड्या आहेत ना तर त्याच मी दाखवलेल्या आहेत. भरपूर अशा साड्या मम्मीकडेच आहेत ज्या की मी आणलंच नाही, जसे ब्लाऊज वगैरे स्टिच करायला दिल्यात आणि पिको फॉल वगैरे, तर त्या साड्या तिकडेच आहेत. आणि त्या साड्या आल्या कधी तर एखाद्या वेळेस मी त्या दाखवेल पण तुम्हाला. मग तो जो ब्लॉग असेल कदाचित जर झालाच तर अजून काही नवीन कलेक्शन आपल्याकडे आलंच तर त्याचा एक ब्लॉग करूयात सेपरेट आपण. त्या पण पैठणीज वगैरे आहेत आणि ट्रेंडिंग अशा साड्या आहेत त्या पण जास्त करून त्या माझ्याकडे नाहीच आहेत, तिकडे दिल्यात तर तिकडेच आहेत. आणि मी जास्त करून साड्याच वगैरे वेअर करत नाही. सो त्यामुळं म्हटलं की ठीक आहे जाऊ दे, राहू दे. आणि ज्यावेळेस लागेल त्यावेळेस मी मागून घेत असते साड्या वगैरे माझ्या. तर हा जो ब्लॉग होता तर कसा वाटलाय तुम्हाला हा ब्लॉग नक्की कमेंट करा. कोणती साडी तुम्हाला आवडली हे नक्की सांगा तुम्हाला. आणि आता तुम्ही ज्या साड्या बघितल्या आहेत त्या काही ऑनलाईन आहेत तर काही ऑफलाईन आहेत साड्या. सो असं होतं माझं साडी कलेक्शन. तर कसं वाटलं तुम्हाला साडी कलेक्शन नक्की कमेंटमध्ये सांगा. एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. आणि भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या. बाय बाय.